आज प्राजक्ता कोणत्या विचारात हरवली होती हे तिलाच कळत नव्हतं. समोर ठेवलेला चहाचा कप तसाच थंड झाला होता. खोलीत मंद आवाजात गाणी सुरू होती, पण तिचं मन मात्र कुठेतरी भूतकाळात हरवलं होतं. गाण्यांची प्रत्येक ओळ तिच्या मनावरच्या जुन्या जखमा पुन्हा उघडत होती. इतक्यात आईने हाक मारली. अगं प्राजक्ता, किती वेळ असा विचार करत बसणार? चहा पूर्ण थंड झाला. आईचा आवाज ऐकताच ती भानावर आली. जबरदस्तीने चेहऱ्यावर हसू आणत ती म्हणाली, येते आई. पण तिचं मन मात्र अस्वस्थ होतं. आज तिला माहेरी येऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं होतं. गेल्या वर्षभरात आयुष्याने तिच्यासमोर असे प्रसंग उभे केले होते की जगण्याची इच्छाही अनेकदा संपून गेली होती. तिची अवस्था पाहून आईवडिलांचंही काहीच तुटत होतं, पण मुलीचं दुःख कमी करण्यासाठी त्यांच्या हातात काहीच नव्हतं. थोड्याच वेळात आई नाश्ता घेऊन तिच्या खोलीत आली. दोघी शांतपणे बसल्या होत्या. इतक्यात प्राजक्ताच्या मोबाईलवर इंस्टाग्रामची नोटिफिकेशन आली, फ्रेंड रिक्वेस्ट. तिने सहज मोबाईल उघडला आणि पुढच्याच क्षणी तिचा श्वास अडकला. विवेक पाटील हे नाव पाहताच तिच्या डोळ्यासमोर अनेक वर्षापूर्वीचं आयुष्य तरळून गेलं. ती काही क्षण मोबाईलकडे पाहतच राहिली. रिक्वेस्ट स्वीकारावी की दुर्लक्ष करावं? बराच वेळ विचार केल्यानंतर तिने हलकेच ॲक्सेप्टवर क्लिक केलं. काही मिनिटातच विवेकचा पहिला मेसेज आला. कशी आहेस प्राजक्ता? हा छोटासा प्रश्न वाचताच या डोळ्यात नकळत पाणी आलं. कारण हा फक्त एक मेसेज नव्हता, तो तिच्या आयुष्यातला अपूर्ण राहिलेला एक सुंदर अध्यायाचा दरवाजा होता. कॉलेजपासूनच विवेकला प्राजक्ता आवडत होती. विवेक एका साध्या शेतकरी कुटुंबातील मुलगा. घरची परिस्थिती बेताची होती. वडील दिवसभर शेतीत राबायचे आणि आई घरची जबाबदारी सांभाळायची. तर प्राजक्ता गावातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती. तिचे वडील गावातील मोठे व्यापारी होते. त्यांचा शब्द म्हणजे गावात मानला जाणारा शब्द. विवेक प्राजक्तामध्ये चांगली मैत्री होती. मात्र स्वतःच्या घरच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असल्यामुळे विवेकने कधीच आपल्या मनातील भावना प्राजक्तासमोर व्यक्त केल्या नव्हत्या. महाविद्यालयाचं शेवटचं वर्ष संपत आलं होतं. काही दिवसातच अंतिम परीक्षा होणार होत्या आणि त्यानंतर प्रत्येकाची वाट वेगळी होणार होती. पुन्हा सगळे मित्रमैत्रिणी एकत्र भेटतील की नाही याची कोणालाच खात्री नव्हती. त्या दिवसांपासून विवेकच्या मनात एकच विचार सतत घोळत होता. आज नाही सांगितलं तर आयुष्यभर सांगता येणार नाही. शेवटी एक दिवस कॉलेज सुटल्यानंतर त्याने धाडस केलं. प्राजक्ता, मला तुझ्याशी 2 मिनिट बोलायचं आहे. त्याचा गंभीर आवाज ऐकून तीही थांबली. दोघे कॉलेजपासून थोड्या अंतरावर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जाऊन उभे राहिले. काही क्षण दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. विवेकच्या हातापायांना अक्षरशः घाम फुटला होता. शेवटी त्याने मनाचा हिया करून बोलायला सुरुवात केली. प्राजक्ता, मला माहीत नाही तू माझ्याबद्दल काय विचार करतेस, पण एक गोष्ट आज सांगितली नाही तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. आजपर्यंत कधी सांगितलं नाही कारण माझी परिस्थिती मला माहीत होती, पण आता हे मनात ठेवणं शक्यही नाही. प्राजक्ता काही क्षण शांत राहिली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि हलकंसं हसत म्हणाली, विवेक, खरं सांगू, तुझ्या भावना मला आजच समजल्या असं नाही. विवेक आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. माझ्या मैत्रिणींना हे खूप आधीच समजलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं, पण मी तुला काही विचारलं नाही कारण मला माहीत होतं एक ना एक दिवस तू स्वतःच तुझ्या मनातलं मला सांगशील. विवेकला क्षणभर काय बोलावं ते सुचलं नाही. प्राजक्ता पुढे म्हणाली, आणि गेल्या काही महिन्यात तुझं माझ्याबद्दलचं वागणं, माझी घेतलेली काळजी आणि माझ्याविषयीचा तुझा आदर पाहून मलाही सगळं समजलं होतं. खरं सांगायचं तर तू मला आवडतोस. हे शब्द ऐकताच विवेकच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. पण पुढच्या क्षणी प्राजक्ता गंभीर झाली. पण आपल्या दोघांच्या घरच्या परिस्थितीत खूप मोठी तफावत आहे. माझे बाबा या नात्याला कधीच होकार देणार नाहीत आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न करून त्यांच्या मानसन्मानाला धक्का द्यायचा हे मला कधीच मान्य नाही. विवेक शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. प्राजक्ताने त्याच्या डोळ्यात पाहत ठाम आवाजात म्हटलं, पण जर तुझं खरंच प्रेम असेल तर आधी स्वतःच्या पायावर उभा राहा. तुझं स्वप्न पूर्ण कर. मोठ्या पदावर पोच. त्या दिवशी मी स्वतः बाबांसमोर उभी राहील. विवेकने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, मी जिल्हाधिकारी बनायचं स्वप्न पाहतोय. प्राजक्ता हसली. मग ते स्वप्न पूर्ण कर. मी तुझ्या यशाची वाट पाहीन. त्या दिवशी दोघांनीही एकमेकांना कोणतंही वचन दिलं नाही, पण दोघांच्या मनात एक आशा होती. एक दिवस नक्की त्यांचं प्रेम जिंकेल.
वडाच्या झाडाखाली झालेल्या त्या भेटीनंतर विवेकने स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं. त्याचं एकच स्वप्न होतं, जिल्हाधिकारी बनायचं आणि त्या पदासोबत प्राजक्ताच्या वडिलांसमोर अभिमानाने उभं राहायचं. त्या दिवसानंतर विवेकने स्वतःला पूर्णपणे स्पर्धा परीक्षेच्या तयारीत झोकून दिलं. तो पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करायचा, दिवसा वडिलांना शेतीत मदत करायचा आणि रात्री पुन्हा पुस्तकांसमोर बसायचा. गावातील अनेक जण त्यांची थट्टा करत म्हणायचे, अरे विवेक, जिल्हाधिकारी होणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? आधी तुझ्या घरची परिस्थिती बघ, मग एवढी मोठी स्वप्न पहा. जी स्वप्न आपल्या आवाक्यात आहेत तीच पहावीत. पण विवेकने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय होतं, जिल्हाधिकारी बनायचं आणि दिलेलं वचन पूर्ण करायचं. दुसरीकडे प्राजक्तानेही पुढील शिक्षण पूर्ण केले. महिने सरत गेले. एक दिवस अचानक प्राजक्ताच्या वडिलांनी तिला हाक मारली, प्राजक्ता, संध्याकाळी मुलाकडचे तुला पाहायला येणार आहेत, तयारी करून ठेव. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. बाबा, पण इतक्या घाईत? आम्ही निर्णय घेतला आहे. मुलगा सुशिक्षित आहे, मोठ्या कंपनीत नोकरी करतो आणि घराणंही चांगलं आहे. प्राजक्तांच्या ओठावर अनेक शब्द आले, पण ते तिथेच विरून गेले. तिने विवेकला दिलेलं वचन आठवलं. अजून त्याचा अभ्यास पूर्ण झाला नव्हता. त्या रात्री तिने खूप विचार केला. शेवटी तिने धाडस करून विवेकला फोन केला. फोन उचलताच ती रडू लागली. विवेक, काय झालं प्राजक्ता? बाबांनी माझं लग्न ठरवायचं ठरवलंय. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. विवेकने स्वतःला सावरत विचारलं, तू काळजी करू नकोस, मी उद्याच बाबांशी बोलतो. दुसऱ्या दिवशी विवेक आपल्या वडिलांना घेऊन प्राजक्ताच्या घरी गेला. प्राजक्ताचे वडील हॉलमध्ये बसले होते. विवेकच्या वडिलांनी नम्रपणे हात जोडले. नमस्कार, आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी आलो आहोत, बोला. माझा मुलगा विवेक आणि तुमची मुलगी प्राजक्ता दोघं एकमेकांना पसंत करतात, म्हणून आम्ही तुमच्याकडे तिचा हात मागायला आलो आहोत. हे ऐकताच प्राजक्ताच्या वडिलांचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. काय म्हणालात? ते मोठ्या आवाजात ओरडले. तुमच्या मुलाची हिंमत तरी कशी झाली माझ्या मुलीचं नाव घ्यायची? विवेक काही बोलणार इतक्यात त्यांनी त्याला थांबवलं. तुझी लायकी आहे का आमच्या घराशी नातं जोडायची? हॉलमध्ये काही क्षण भयान शांतता पसरली. विवेकचे वडील पुन्हा शांतपणे म्हणाले, भाऊसाहेब, मुलगा हुशार आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, त्याला एक संधी. बस, प्राजक्ताच्या वडिलांनी त्यांचं वाक्य मध्येच तोडलं. माझ्या मुलीसाठी स्थळांची कमी नाही. उद्या अधिकारी होशील की नाही याची खात्रीही नाही आणि आज माझ्या घरात येऊन मागणी घालतोस? इतक्यात आत उभी असलेली प्राजक्ता हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण वडिलांसमोर एक शब्द बोलण्याचीही तिची हिंमत होत नव्हती. प्राजक्ताच्या वडिलांनी दरवाजाकडे बोट दाखवत कठोर आवाजात म्हटलं, पुन्हा कधीही या घराची पायरी चढू नका. विवेकच्या वडिलांनी शांतपणे विवेकच्या खांद्यावर हात ठेवला. चल बाळा. दोघेही मान खाली घालून घराबाहेर पडले. दूर उभा असलेला विवेक एकदा वरच्या खिडकीकडे पाहू लागला. पडद्यामागे उभी असलेली प्राजक्ता रडत होती. दोघांची नजर क्षणभर भिडली आणि पुढच्या क्षणी विवेक वळला. तो मागे वळून पुन्हा कधीच पाहिलं नाही. काही दिवसांनी प्राजक्ताचं लग्न एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा अनिरुद्ध याच्याशी ठरलं. अनिरुद्ध सुशिक्षित होता, चांगली नोकरी करत होता आणि दोन्ही कुटुंबांना हे स्थळ अतिशय पसंत पडलं होतं. प्राजक्ताच्या मनात मात्र आनंद नव्हता. लग्न मंडपात सप्तपदी चालताना तिच्या डोळ्यांसमोर सतत एकच चेहरा येत होता, विवेकचा. पण आईवडिलांच्या मानसन्मानासाठी तिने स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला आणि जड अंतकरणाने अनिरुद्धची पत्नी म्हणून नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काही दिवसात प्राजक्ताला वाटलं वेळ जाईल तसं सगळं सुरळीत होईल. अनिरुद्ध तिच्याशी नम्रपणे वागत होता, पण त्याच्या वागण्यात नवऱ्याचं प्रेम, आपुलकी किंवा जवळीक तिला कधीच जाणवत नव्हती. ऑफिसच्या कामाचं कारण सांगून तो रोज उशिरा घरी यायचा. अनेकदा रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी फोनवर बोलायचा. प्राजक्ता जवळ आली की लगेच फोन कट करायचा किंवा दुसऱ्या खोलीत जाऊन बोलायचा. सुरुवातीला तिने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. कामाचा ताण असेल असं म्हणून तिने स्वतःचीच समजूत काढली. पण दिवसेंदिवस त्याचं वागणं अधिकच बदलू लागलं होतं. तो घरात असूनही तिच्यापासून दूर राहू लागला. तिच्याशी बोलणंही फक्त गरजेपुरतंच असायचं. एक दिवस कपाट आवरत असताना प्राजक्ताच्या हातात अनिरुद्धचा दुसरा मोबाईल लागला. सहज उघडून पाहिल्यावर तिच्या डोळ्यासमोर अंधारच दाटून आला. त्यात एका मुलीसोबतचे फोटो, प्रेमाने भरलेले मेसेज आणि भविष्यात एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्न होती. थरथरत्या हातांनी तिने मोबाईल पुन्हा जागेवर ठेवला. त्या रात्री अनिरुद्ध घरी आल्यावर तिने शांतपणे विचारलं,
मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि मला खरं उत्तर हवं आहे. काय झालं? तिने त्याच्यासमोर मोबाईल ठेवला. ही मुलगी कोण आहे? अनिरुद्ध काही क्षण शांत राहिला. ऑफिसमधली मैत्रीण आहे. अनिरुद्ध, कृपया खोटं बोलू नकोस. मी सगळे मेसेज वाचले आहेत. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. हो, माझं तिच्यावर प्रेम आहे. हे शब्द ऐकताच प्राजक्ताच्या पायाखालची जमीनच सरकली. मग माझ्याशी लग्न का केलंस? अनिरुद्धने खाली मान घालत उत्तर दिलं. हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं. आईबाबांना तू खूप आवडली होतीस. त्यांचा आग्रह मी मोडू शकलो नाही, म्हणून तुझ्याशी लग्न केलं. पण माझं प्रेम आजही तिच्यावरच आहे. मग माझ्या आयुष्याचं काय? माझा काय दोष होता? अनिरुद्धकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्या दिवसानंतर त्याने काहीच लपवलं नाही. तो उघडपणे त्या मुलीशी फोनवर बोलू लागला. तिच्यासोबत फिरायला जाऊ लागला. प्राजक्तासमोर असतानाही त्याला काहीच फरक पडत नव्हता. प्राजक्ताने अनेकदा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला. अनिरुद्ध, आपण नव्याने सुरुवात करू शकत नाही का? पण त्याचं उत्तर नेहमी एकच असायचं. मी तुला कधीच प्रेम देऊ शकणार नाही. माझं मन दुसऱ्या व्यक्तीकडे आहे. शेवटी प्राजक्ताला समजलं, नातं एकट्याने जपता येत नाही. जिथे प्रेम, विश्वास आणि सन्मानच नाही, तिथे संसार टिकवण्याचा हट्ट म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. तिने स्वाभिमानाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अनिरुद्धनेही कोणताही विरोध केला नाही. काही महिन्यातच दोघांचा घटस्फोट झाला. मोठ्या स्वप्नांनी सासरी गेलेली प्राजक्ता पूर्णपणे तुटून पुन्हा माहेरी परत आली. समाजाने नेहमीप्रमाणे कुजबूज सुरू केली. मुलीतच काहीतरी दोष असेल. एवढ्या लवकर संसार कसा मोडला? पण सत्य कोणालाच माहीत नव्हतं. प्राजक्तानेही कोणालाही स्पष्टीकरण देणं आवश्यक समजलं नाही. ती पुन्हा स्वतःमध्येच हरवून गेली. दुसरीकडे विवेकचा संघर्ष सुरूच होता. प्राजक्ताचं लग्न झाल्याची बातमी त्याला आधीच समजली होती. त्या दिवशी तो खूप खचला होता. काही दिवस त्याने स्वतःला घरातच बंद करून घेतलं होतं. पण नंतर त्याने स्वतःला सावरलं. प्राजक्ता माझ्या नशिबात नसेल, पण मी माझं स्वप्न अपूर्ण ठेवणार नाही. हे शब्द त्याने स्वतःलाच दिलेलं वचन होतं. जिल्हाधिकारी बनणं हेच त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय बनलं. पहिल्याच प्रयत्नात त्याला अपयश आलं. दुसऱ्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोचला, पण अंतिम यादीत त्याचं नाव आलं नाही. गावातील अनेक लोक त्याची थट्टा करू लागले. किती वर्ष अभ्यास करणार? नोकरी कर, हे तुझ्याने होणार नाही. पण विवेकने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याच्या कष्टाचं फळ मिळालं. तो जिल्हाधिकारी झाला. संपूर्ण गावाने त्याचं जल्लोषात स्वागत केलं. ज्यांनी कधी त्याला कमी लेखलं होतं, तेच आज त्याच्या यशाचं कौतुक करत होते. काही महिन्यांनी त्याला एका जुन्या मित्राकडून समजलं, अरे विवेक, प्राजक्ता आता माहेरी परत आली आहे. हे ऐकताच तो क्षणभर शांत झाला. नेमकं काय घडलं होतं हे त्याला माहीत नव्हतं. बराच विचार केल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर प्राजक्ताला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती लगेच स्वीकारली गेली. विवेकने तिला एक छोटासा मेसेज पाठवला, कशी आहेस प्राजक्ता? त्या प्रश्नाने दोघांच्याही आयुष्यातील बंद झालेला एक अध्याय पुन्हा हळूहळू उघडू लागला. इंस्टाग्रामवर पुन्हा बोलायला सुरुवात झाल्यानंतर विवेकने कधीच प्राजक्ताच्या भूतकाळाबद्दल चौकशी केली नाही. तो रोज तिला फक्त एवढंच विचारायचा, जेवलीस का? स्वतःची काळजी घे. हळूहळू प्राजक्ताही त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली. अनेक वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसू लागलं. हे सगळं तिच्या आईवडिलांच्या नजरेतून सुटलं नाही. एक दिवस प्राजक्ताचे वडील काही सरकारी कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. शिपायाने त्यांना आत पाठवलं. केबिनचा दरवाजा उघडताच ते क्षणभर जागच्या जागी थबकले. समोर जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलेला अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून विवेक होता. क्षणभर त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक वर्षापूर्वीचा तो प्रसंग तरळून गेला, ज्या दिवशी त्याने विवेक आणि त्याच्या वडिलांना सर्वांसमोर अपमान करून घराबाहेर काढलं होतं. त्यांची मान नकळत खाली गेली. पण विवेक मात्र लगेच उठून उभा राहिला. या काका, बसा. त्याच्या आवाजात ना अहंकार होता, ना टोमणा, ना सूर. प्राजक्ताच्या वडिलांचं काम झालं. ते काही न बोलता बाहेर पडले. घरी आल्यापासून त्यांचं मन अस्वस्थ होतं. रात्रभर त्यांना झोप लागली नाही. वारंवार विवेकचा नम्र चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर येत होता. ते स्वतःशीच पुटपुटले, ज्याला मी गरीब म्हणून कमी लेखलं, तो आज एवढ्या मोठ्या पदावर जाऊनही तितकाच नम्र आहे. आणि मी माझ्या अहंकारामुळे स्वतःच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी निर्णय घेतला. ते थेट विवेकच्या घरी गेले. विवेकचे आई वडील त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. प्राजक्ताच्या वडिलांनी घरात पाऊल टाकताच दोघांसमोर हात जोडले. मला माफ करा. विवेकचे वडील शांतपणे म्हणाले, अहो हे काय करताय, आधी बसा. पण प्राजक्ताचे वडील बसले नाहीत. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. नाही, आज मला उभंच राहू द्या. त्या दिवशी मी तुमचा अपमान केला, तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली. त्या चुकीची शिक्षा देवाने मला माझ्या मुलीच्या रूपाने दिली. मी श्रीमंतीच्या अहंकारात इतका आंधळा झालो होतो की माणुसकीच विसरलो.
आज मी तुमच्या पुढे एक बाप म्हणून आलो आहे. माझं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटेल, पण मला माझी चूक सुधारण्याची एक संधी द्याल का? घरात काही क्षण शांतता पसरली. प्राजक्ताचे वडील पुन्हा म्हणाले, तुमच्या विवेकचं माझ्या मुलीवर मनापासून प्रेम होतं, आजही आहे, हे मला माहीत आहे. जर तुम्ही तयार असाल तर माझ्या प्राजक्ताला तुमच्या घरची सून म्हणून स्वीकाराल का? हे ऐकताच विवेकची आई अस्वस्थ झाली. ती भाऊक स्वरात म्हणाली, भाऊसाहेब, तुम्ही माफी मागितली तेवढंच आमच्यासाठी खूप आहे, पण तुम्ही जे मागत आहात तो आमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. विवेकचे वडील गंभीरपणे म्हणाले, त्या दिवशी आमचाही स्वाभिमान दुखावला गेला होता. तुमच्या एका निर्णयामुळे 2 मुलांचं आयुष्य बदललं. आज इतक्या वर्षांनी हा निर्णय घेणं सोपं नाही. प्राजक्ताच्या वडिलांनी पुन्हा हात जोडले. मला माहीत आहे, माझा काहीही अधिकार उरलेला नाही, पण एक बाप म्हणून माझ्या मुलीचं आयुष्य पुन्हा उभं राहताना पाहायचं आहे. इतक्यात विवेक घरात आला. समोरचं दृश्य पाहून तो थबकला. काका, तुम्ही? प्राजक्ताच्या वडिलांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. ते काही बोलणार इतक्यात विवेकने धावत जाऊन त्यांचे हात खाली घेतले. काका, कृपया असं करू नका. प्राजक्ताचे वडील अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, बाळा, मला माफ कर. विवेकने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तुमच्याबद्दल माझ्या मनात राग नाही. तेवढ्यात विवेक आपल्या आई वडिलांकडे वळला. आई, बाबा, मला एक गोष्ट सांगायची आहे. मी प्राजक्तावर तेव्हा प्रेम करत होतो, आजही करतो, आणि एक गोष्ट आज स्पष्ट सांगतो. जर लग्न करेन तर प्राजक्ताशीच, नाहीतर आयुष्यभर अविवाहित राहील. विवेकचे शब्द ऐकून घरात पुन्हा शांतता पसरली आणि त्याचवेळी दाराबाहेर गाडी थांबण्याचा आवाज आला. काही क्षणातच प्राजक्ता आणि तिची आई घाईघाईने घरात आल्या. शेजारच्या एका व्यक्तीने प्राजक्ताला फोन करून सांगितलं होतं की तिचे वडील विवेकच्या घरी गेले आहेत. प्राजक्ताची नजर घरात फिरली आणि पुढच्या क्षणी ती जागच्या जागी थबकली. तिचे वडील हात जोडून विवेकच्या आई वडिलांसमोर उभे होते. हे दृश्य पाहता तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती धावतच वडिलांजवळ गेली. त्यांच्या हातांना अलगद खाली घेतलं. बाबा, हे काय करताय तुम्ही? तिचा आवाज गहिवरला होता. माझ्यासाठी तुम्ही कोणासमोर हात जोडणार नाही. ज्यांनी आयुष्यभर कोणासमोर मान झुकवली नाही ते आज माझ्यासाठी हात जोडत आहेत. हे मी कधीच सहन करू शकत नाही. प्राजक्ताच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाळा, माझ्यामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला माझी चूक सुधारायची आहे. प्राजक्ताने त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. बाबा, जे माझ्या नशिबात होतं तेच घडलं, पण कृपया स्वतःला दोष देऊ नका. आजपासून मी आनंदाने जगण्याचा प्रयत्न करेन, पण माझ्यासाठी तुम्ही कोणापुढे हात जोडायचे नाहीत. संपूर्ण घरात शांतता पसरली. क्षणभरानंतर प्राजक्ता विवेकच्या आईवडिलांसमोर गेली. तिने दोघांनाही नमस्कार केला. काका, काकू, माझ्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा जुन्या आठवणी सहन कराव्या लागल्या. त्या दिवशी माझ्या वडिलांनी जे केलं त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागते. तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात. कोणतेही आई वडील आपल्या मुलाच्या आयुष्याचा निर्णय खूप विचार करूनच घेतात. आमच्यामुळे यापुढे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. चला बाबा. ती वडिलांचा हात धरून बाहेर पडू लागली. तेवढ्यात विवेकचे वडील मोठ्या आवाजात म्हणाले, थांब प्राजक्ता. ती जागेवरच थांबली. डोळ्यातील अश्रू पुसत तिने मागे वळून पाहिलं. विवेकचे वडील तिच्याजवळ आले. त्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. बाळा, आम्ही इतक्या दगडाच्या काळजाचे नाही. तुझी काहीच चूक नसताना तुला शिक्षा द्यावी इतके कठोर आम्ही नाही. प्राजक्ताचे वडील शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. विवेकचे वडील पुढे म्हणाले, त्या दिवशी आमचा अपमान झाला होता. मनाला किती वेदना होतात हे आम्ही अनुभवलं आहे. आज तुझ्या वडिलांच्या डोळ्यात आम्हाला तोच पश्चाताप दिसला. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि जे झालं त्यात तुझा काय दोष होता? शिक्षा तुला का द्यायची? हे ऐकून प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. विवेकची आई तिच्याजवळ आली. तिने प्रेमाने प्राजक्ताला मिठी मारली. आजपासून या घरात स्वतःला परकी समजू नकोस. आम्हाला तू तेव्हाही आवडत होतीस आणि आजही तितकीच आवडतेस. प्राजक्ता अक्षरशः रडू लागली. तिने विवेकच्या आईला घट्ट मिठी मारली. इतक्यात प्राजक्ताचे वडील पुन्हा विवेकच्या वडिलांसमोर आले. यावेळी त्यांनी पुन्हा हात जोडले. भाऊसाहेब, यावेळी माझी माफी मनापासून स्वीकारा. विवेकचे वडील क्षणभर त्यांच्याकडे पाहत राहिले. पुढच्या क्षणी त्यांनी त्यांचे हात पकडून खाली केले आणि त्यांना घट्ट मिठी मारली. आता पुन्हा हात जोडायचे नाही. आपण आता व्याही होणार आहोत. संपूर्ण घरात एकच हशा पिकला. वातावरण क्षणात हलकं झालं. काही दिवसांनी 2 कुटुंबियांनी एकत्र बसून लग्नाची तारीख ठरवली. 2 महिन्यांनी दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. यावेळी प्राजक्ताच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते.